झाडं कापलं तरच हे प्राणी वाचू शकतात। या प्राण्यांच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र शासनाच्या नुकसान भरपाई योजनेअंतर्गत गेल्या 2 वर्षात 193 दुर्मिळ समुद्री प्रजातींची सुटका करण्यासाठी ₹3,300 एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मच्छीमारांना देण्यात आली आहे। पावसाळ्यात अनेकदा जखमी समुद्री कासव किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहून येतात। ही बाब लक्षात घेऊन वन विभागानं ऐरोली आणि डहाणू येथे या कासवांकरता उपचार व पुनर्वसन केंद्र उभारले आहे। वन विभागातर्फे गेल्या 2 वर्षात सुमारे 29 जखमी कासवांवर उपचार करून ते पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहेत। प्रजननासाठी येत असल्याचे संरक्षण आहे। प्रजननाच्या काळामध्ये या कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करून गेल्या 2 वर्षात 35,855 वन विभागाच्या सोडण्यात आले। या संवर्धन कामाकरता गेल्या 2 वर्षात 27 लाखांचं घरट्यांचं संरक्षण करून गेल्या 2 वर्षात 35,855 पिल्लं वन विभागातर्फे सुखरूप समुद्रात सोडण्यात आली। या संवर्धन कामाकरता गेल्या 2 वर्षात 27 लाखांचं मानधन कासव मित्रांना काढण्यात हो ते काही गेले पुढे पुढे घे। पाय उचलू नको, पाय उचलू नको, पाय उचलू नको।